नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे मालपुए। बाहेरून हलकेसे क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ आणि रसाळ पण परफेक्ट जाळीदार मालपुआ बनवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। इथे मी 5 चमचे साखर घेतलेली आहे। तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकता। अर्धी वाटी ओलं खोबरं, खोबऱ्याचं पाठीमागचं काळं काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे मी। अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, 1 चमचा दूध मसाला घेतलाय। तुम्ही तर वेलची पूड पण वापरू शकता आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे आणि 1 आंब्याचा रस काढून घेतलेला आहे। तुम्ही केशर किंवा हापूस आंबा कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आंबा वापरू शकता। आणि आपण आता थोडंसं दूध घालून हे बॅटर बनवून घेऊया। तर आता आपण बॅटर बनवून झालेला आहे। तर आता आपण 5 मिनिटं असं ठेवून देऊया, झाकून ठेवूया, म्हणजे बारीक रवा आहे तो चांगला भिजेल। आणि थोडंसं घट्ट झालं तर परत आपण दूध ॲड करूया। अर्धा ग्लासला जास्त असं दूध लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही, पाऊण ग्लास दूध लागलेलं आहे। तर आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे, तर आता आपण दूध घालून परत थोडंसं पातळ करूया। आपण एकीकडे तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे। छान असे मालपुआ होतो मस्तपैकी। तर असं चमच्यातनं खाली पडेल असं इतपत आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, तर आता छान असे आपण मालपुए तेलामध्ये सोडूया। मस्त असे तुम्ही रबडी बरोबर, श्रीखंड, आम्रखंड किंवा असेही किंवा चहा बरोबर खाऊ शकता। छान असा कलर आलेला आहे आपल्या पिठाला, बघू शकता तुम्ही, आपण कलर पण वापरलेला नाही आणि चांगले छान फुगून येत आहेत वर, बघू शकता लगेच। पसरट अशी कढई वापरायची आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं। मस्त असे फुलून वरती आले तर आपोआपच, बघू शकता तुम्ही। आपण सोडा वापरलेला तर अजिबात नाही। छान असे आपले तळून झालेत मालपुआ, बघू शकता तुम्ही। तर याच पद्धतीने मी बाकीचे असेच करून घेते। मस्त असे आपले आंब्याचे मालपुआ तयार झाले, तुम्ही बघू शकता। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते। थँक्यू।